गेट टाकला की पूर्ण सगळे तुम्ही टाकला नाही ते नाही पॅक झाले खाली हा पिशवी अडकली चला एक या सर ह्याच्याकडे बघा कॅमेऱ्याकडे हात काय हसा की रे हसा की लाईन कर नाही माझा या आली अशी लाईन पुढे करायचं शिक्षकांना बाहेर नाही लाईन करा सिंगल लाईन करा एक मॅडमला पुढे घ्या की एक मिनिट असतं थांबा एक मिनिट पुढे जाऊ या पडी मागून या चला सर या पाठीमागची गणेश पुढे या गणेश एक मिनिट थांबा एक मिनिट चला चला गणेश चल पाठीमाग गणेश बाहेर आहे बाहेर कमी केलेला गणेश बाहेरपाशी मला दिसायचंय हो सारखं ठीक आहे बघा सर सगळी बाहेर येते सगळी येते या सगळे पाठीमाग सगळे या थांबा येऊ द्या सगळी बाहेर परत विद्यार्थी जाऊ द्या पुढं जाऊ ए थांब किरण एक मॅडम येऊ द्या सगळ्या ओके बाईक एक मिनिटात थांबा जाऊ द्या पुढं ओके थोडं जवळ या दोन्ही लाईन जवळ या स्वागतम स्वागतम सुस्वागतम उपस्थित सर्वांचे लक्ष करतो ओके आगतम स्वागतम व्यासपीठावरील प्रमुख पाहुणे कार्यक्रमाचे अध्यक्ष सर्व शिक्षक तसेच ज्यांच्या उपस्थितीमुळे हा कार्यक्रम यशस्वी होत आहे अशा सर्व माझ्या वर्गमित्र आणि मैत्रिणींचे मी पुनश्च एकदा मनपूर्वक स्वागत करतो. उगवत्या सूर्याने नवी दिशा दिसते, बहरत्या निसर्गाने सृष्टी फुलते, तुम्हा हे क्षण उजळलेले दिसते. पुनश्च एकदा मी सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षपद
गावडे सर यांनी स्वीकारावं. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून प्रमुख पाहुणे स्वामी सर यांनी ते पद स्वीकारावं. आम्ही दोघं तर तुमच्यातला एक प्रतिनिधी एक मुलगा आणि मुलगी येत आहे. या म्हणजे तुमच्यातले एक जण आरू या. दानाजी पुढे दानाजी सतार दानाजी होत आहे. सर्वांनी टाळ्या वाजवाव्या. या ठिकाणी. फोटो घेऊया ग्रुप. या. मॅडम तुम्ही इकडे मॅडम त्या बाजूला. मॅडम थोडंच पाठी लागतात. आता अर्चना शिकवते, आता मी कशाला शिकू. त्यानंतर एक आपला मुलं आणि मुलींचा ग्रुप फोटो होईल. त्यानंतर मुली खाली जातील आणि मुलांचा फोटो होईल. वर्गातनं बाहेर पडायचं असलं तर पाणी प्यायचं हे साधं. लय लागले आता गरम पण खूप होत आहे. साधा रस पण मागवला तरी चालेल. पाणी असं दे तेवढं. ऐका ना मॅडम पुढे इकडे या गरम व्हायला नको. इकडे समोर समोर सगळे रेडी. स्माइल. एक मिनिट. हा समोर पहा समोर. रेडी. स्माइल. एक मिनिट. जे येतील ते. स्माइल. एक मिनिट थांबा. एक मिनिट आहे. फोटोला जास्त कंटिन्यू राहते फक्त व्हिडिओ बरं आपण काय करू, माईक तुमच्या जवळ आणून घेऊ. काट नाही नाही. कंटिन्यू कंटिन्यू राहते फक्त. काय की प्रत्येक शिक्षकाकडे जावं म्हणजे. की त्यांनी विद्यार्थ्यांचा सत्कार करावा. आपल्या आपल्या आवडते शिक्षक. या पुढे या. सर्वांना विनंती आहे की त्यांनी समोर येऊन आपल्या गुरुजनाच्या हस्ते आपला सत्कार स्वीकारावा. आज बरेचसे विद्यार्थी विविध क्षेत्रामध्ये आपलं नाव उज्ज्वल केलेलं आहे. चला. ओके चल यायचं आणि जायचं कंटिन्यू. चलच. या पुढे या. चलच. फोटो परत घेऊया. हा फुल परत घेऊ. या पुढे. चल. चला पुढे या. ये पुढे पुढे पुढे. चला. चला 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 चला.
चला 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 कंटिन्यू चला. ओके चला चला. चला 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 घेतलाय. चला चला सर. मनोगताच्या वेळेला घेऊ फोटो. इकडे बघू ना. गुलाब घ्या आणि चला. चला व्हिडिओ चला. फोटो म्हणल्यावर एक तास चला सिरियस झाली विद्यार्थी. नारळ द्या मॅडम. हा इथे समोर पहा. समोर इथे मॅडम समोर. एक मिनिट इथे समोर. इथे समोर. एक मिनिट. आज असा सत्कार होतोय की स्वामी सरांकडून सत्कार होतोय आणि स्वामी सरांच्या माराच्या भीतीमुळे सर त्यांनी शाळा सोडली होती. हे सर्व विद्यार्थी एकत्र गोळा करणं हे काम समीर शेखने केलेलं आहे. मग समीर म्हणला ठीक आहे मला दे. आणि आता आपल्याला बघून लिहायची सवय पहिलं. मग आता बघायची कोणाचं कसं. मग वर्कबुक गोळा करायला माझ्याकडे दिलं होतं. त्यावेळेस वर्कबुक मी काय करायचो, जे हुशार होतं जे अक्षर चांगलं आहे ते वर्कबुक घ्यायचो समीरकडे द्यायचो. समीर संध्याकाळी खरखर 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 ओके कार्यक्रम. सकाळी उठून सरांनी विचारलं वर्कबुक पूर्ण आहेत का. हाय म्हणलं. समीरनं द्यायचं का मी गोळा करून ठेवायचं. सरांनी विचारायचं स्टाफ रूम मध्ये घेऊन जावा मी तपासतो आणि माघारी रिटर्न करतो. ठीक आहे म्हणायचो. आणि दुसरा एक विषय परत गावडे सर पुढे गेल्यानंतर 10वीला आता महत्वाचं नाही. 10वी आता तासूनच आहे. तुझी गॅरंटी कमी आहे. माझी गॅरंटी 100%. अहो सर पास होऊन जाणार. सरांचा विषय एकच सांगतो तू 100% गाडी रोलावणं का सर. आणि एकदा गाडी जर तुझी चिखलात घुसली तर बाहेर नाही निघणार एवढी गॅरंटी. अहो सर नाही. बरं ठीक आहे म्हणलं. तिथून अभ्यास बऱ्यापैकी करत गेलो. मग व्याकरण जमत नव्हतं. मग आता काय करायचं ते आपलं आता लोकमंत्री बारकं लोकमंत्री येते. मग आम्हाला 10वीला 3 तास लावलं. खाजगी आपलं पैसे घेत नव्हतं काय नाही. जवळजवळ आमचं शेजारी घर होतं ना त्या टाइमला. मग प्रशांत भाग, संतोष ठवरे, पोपट कुंभार, समीर असेल समीर एक आता सचिन एक होता ठवरे सचिन. आता काय करायचं. मग त्यांच्या घरी आम्ही आपलं तास चालू केलं. एक साधारणतः 1.5 महिना चालला तिथं. मग परत पोरं थोडीशी कमी झाली. आता काय करायचं सर म्हणलं मग आपण गावातच घेऊ. मग वाघचा एक वाडा होता त्याचा शेजारी. त्या वाघच्या वाड्यामध्ये आम्ही 2-3 महिने केलं. पण आम्हाला आता तिथनं फळा नव्हता. फळांतर त्याला कागदी फळा आणला सरांनी. सरांच्याच पैशाचा 80 सरांचा. ती फळा खडू हे शिकवत बऱ्यापैकी निमवली मी आपली 7 असायची. जाताना तयारीनेच गेलो. आता गावडे सरांनी शब्द दिला होता संतो तुझी गाडी जर गावात घुसली तर सुट्टी नाही. आता मग मी साधारण पुढे होतो आणि नाही ना ओळखून दे माझ्या मागे होती 100%. आणि माझी काय झालं की कॉपी तयार करून घेऊन गेलो होतो. माझी कॉपी पडलेली दिसली तिला. मग ती म्हणली ठेवली तुझी कॉपी पडली. म्हणलं बघितलं हो
रिटर्न माघार गेली, तिने काय हात लावला नाही. रिटर्न माघार गेलो, ती घेतली खिशात घातली आणि तिथे गेल्यानंतर बोर्डाच्या परीक्षेमध्ये डेस्कमध्ये खालच्या साईडला चिटकून ठेवली. 100 घ्यायची कामच करतो. काय बोर्डाचा पेपर हातामध्ये घेतला इंग्लिशचा, महत्वाचं पण पहिलं थोडी इंग्लिश असतो. तिथं गेलो, पेपर उघडला बघितलं ते पेपर समजा ओके आपण समजा तयारी. मग बघितलं आता इंग्लिशचं कसं करायचं. सरांनी सांगताना सांगितलं पेपर कम्प्लीट करायचं, तुम्हाला येत नसेल तर बघून घ्या पण ती क्लिअर करा. आधी महत्वाचं अक्षर तेवढंच महत्वाचं पण चांगलं काढा. जर चुकून तुमचं जरी हे जर कुत्र्याच पाय मांजराला जर केलं, मांजराचा पाय कुत्र्याला गेलं तर ते जमू शकणार नाही. महत्वाचं पण मग अक्षर काढत काढत पुढे गेल्यानंतर एक अर्धा तास चळचूळ केली नाही का, बसलो शांत. आता करायचं काय, कॉपी तर हेप काढली आपण, हळूच खाल्लं काढलं उघडलं. मला वाटतं आपल्या खुडसमधले साधारणतः एक 10 मुलं असतील माझ्या वर्गामध्ये, त्या एक ह्या कोपऱ्यात एक त्या कोपऱ्यात अशी विस्कटलेली ना. आणि मी म्हणायचं अगोदर ठवरे ठवरे लाईन 100 घेतल्या, पण कुठल्या अल्फाबेटिकल चालू झालं नाही त्या टाइमीला. बंद करून घेतलं ठवरे ठवरे. मी आमच्या त्या सुजाता ठवरे म्हणजे ठवरे त्याच्यावर अवलंबून राहिलो. काय ठवरेची लाईन मी जुळतली म्हणलं, पण त्या टायमेला नुकतंच ते बंद पडलं आणि ABCD ची प्रश्नपत्रिका आली. ABCD मस्त ते आलं, प्रश्न उत्तर एकच आहे ती, पण थोडं जमलिंग झालं की वरचा प्रश्न खाली टाकला आणि खालचा प्रश्न वर गेला, त्याच्यामुळे ती जमलिंग झालं. ओके कार्यक्रम. मग आता पुजारी सरांना आणि तिसऱ्यांना मार खायचा ही ठरलेलीच गोष्ट. ज्यावेळेस 3 दरवाजाचा वर्ग होता तिथं आपल्या काकांच्या त्या शेजारी तिथं, मग आम्हाला सवय लई पुढच्या तोंडाला जायचं नाही, मागच्या तोंडाला राहायचं नेहमी. का मागच्या तोंडाला राहायचं का तर सारखं माझं तोंड चालू असतं ना. ती मला काय जमत होतं, समीर गप बसा का तर समीर माझ्यापासून जवळजवळ 10वी 11वी 12वी 3 वर्ष बॅच एकाच बेंचवर जीवाचा जीवलं. दुसरं कोण नसेल तर झालं, पण समीर ही पहिल्यापासूनच होता. आणि जर आता समीर पुण्याला जवळजवळ एक सरांचं स्वामी सरांचं व्हायचं आमचं कसं असायचं. आम्ही मराठी लोखंड सर बॅन व्हायचं, व्याकरण वगैरे करायचो. मला शेवट एक फक्त म्हणायचंय, एकत्र येऊया मनासी, बोलूया सुखदुःखाच्या वाटा, एकत्र चालूया स्नेहाच्या गंधानी, फुलू दे नाती. गेट टुगेदरच्या स्नेहाच्या दिनी सर्व मित्र परिवारांचे आभार आणि धन्यवाद. मी थांबतो. भैया एकदा हस ना थोडस. भैया कांबळे 1 मिनिट 1 मिनिट. भैया दिसतोय ना फोटो. सरांनी लालच होत. हा 1 मिनिट सगळे समोर हा.